तिचा जिथे जास्ती मॉप लागणार तर मग SRPF ची पोलीस बोलवली असं एक लोकांचं सामान्य लोकांचं म्हणजे एवढं माहिती असतं तर एक्झॅक्टली काय असतं SRPF ही स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे म्हणजे ते कायम सदैव तत्पर असतात. सो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF हा महाराष्ट्र पोलीसचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. याची स्थापना 1948 मध्ये झालेली आहे. त्यावेळेला गट 1 आणि गट 2 म्हणजे या कॅम्पसमध्ये हा गट 1 आहे आणि शेजारी गट 2 आहे. सो हे 2 गट सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झाले त्यामुळे त्यांचे क्रमांक 1 आणि 2 आहेत. तर गट क्रमांक 1 हा पुरंदर या ठिकाणी होता जेव्हा स्थापन झाला आणि गट क्रमांक 2 हा सांब्रा या ठिकाणी होता आणि मग सांब्रा म्हणजे कर्नाटक आणि मग तिथून हे दोन्ही गट इथे रिलोकेट झाले आणि अनेक वर्षांपासून हे गट इथे वानवडी रामटेकडी या भागामध्ये आहेत. आणि मग कालांतराने आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या वेळेला गट क्रमांक 3, 4 अँड ऑनवर्ड्स असे होत गेले. आता जो लेटेस्ट गट आहे तो कुसडगाव अहिल्यानगरमध्ये 19वा गट आहे. सो असे 19 गट आहेत आणि प्रत्येक गटामध्ये साधारणतः आपल्याला 9 कंपनीज पाहायला मिळतात. 1 कंपनी इज इक्वल टू 120 मॅनपॉवर आणि त्यांच्यासाठी सहाय्यासाठी असलेले वर्ग ड आणि अधिकारी त्याला गाईड करणारे ऑफिसर्स असे एक चमू म्हणजे 1 कंपनी असते. अशा 9 कंपनी इथे आहेत गट 1 मध्ये, अशाच 2 मध्येही आहेत आणि बहुतांश गटांमध्ये अशा 9 कंपनी आहेत. तर काही गट असतात म्हणजे मला हे माहितीये जनरल लोकांना हे माहितीये की जसं आता गणपतीचा जिथे जास्ती मॉप लागणार तर मग SRPF ची पोलीस बोलवली असं एक लोकांचं सामान्य लोकांचं म्हणजे एवढं माहिती असतं तर एक्झॅक्टली काय असतं SRPF ही स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे म्हणजे ते कायम सदैव तत्पर असतात. आणि जेव्हा त्यांना कॉल येतो, हा जो कॉल आहे हा माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाच्या ठिकाणी हे ठरवलं जातं की कोणते गटातल्या कोणत्या कंपनीज कुठे ड्युटीसाठी जातील. म्हणजे जेव्हा मोठे फेस्टिवल्स असतात त्यावेळेला तो प्लॅन बनवला जातो की कोणी कुठे रिपोर्ट केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या रिलीव्ह होतात, तिथे जाऊन ते कर्तव्य बजावतात.